रामकृष्ण मंडळी, मी अंजली. सकाळी सकाळी उठलो, चाय वगैरे रोजच्या प्रमाणे झाली. नंतर काय ऋषी शाळेत गेलेला नव्हता, बाकी लेकरं गेलेले होते. बाहेर बसून मस्त्या करत होता, आंघोळ म्हणत होता. तर आंघोळ वगैरे काही करत नव्हता. मग मम्मीने घरातले कामं वगैरे आवरले सगळे. नंतर काय खूपच दुखत होतं माझं, तर हॉस्पिटलला बी जायचं होतं. नंतर मग मी आंघोळ वगैरे करून घेतली. नंतर मम्मी म्हणे की चल ये, मी तुझ्या हातात काळा धागा आणि पायात बी बांधून देते. म्हणून मग मम्मीनं काळा धागा ते बांधून दिला, दोरा पायामध्ये हातामध्ये. आणि नंतर जेवण वगैरे केलं. हॉस्पिटलला जायचं होतं म्हणून मग मम्मी मी निघालो हॉस्पिटलला जायला. हॉस्पिटलला गेलो आणि हॉस्पिटल बंद होतं, खूप उशीर झाला जायला. त्यामुळे मग काय आपण तिथून आलो घरी आल्यावर मग दुपारून मस्तपैकी चाय वगैरे झाली. घरी आल्यावर फ्रेश झालो, दुपारून चाय वगैरे झाली. आणि नंतर काय मग संध्याकाळी आपण वापस हॉस्पिटलला जायला निघलो. ह्यावरची हॉस्पिटल ओपन भेटलं आपल्याला. नंतर मग हॉस्पिटलला गेल्यावर काय मग तिथं सांगितले की छातीवर सुजन वगैरे आलेली होती म्हणून. मग ते विचारत होते. नंतर त्यांनी इंजेक्शन दिलं. मला खूप भीती वाटत होती इंजेक्शन घ्यायची. BP वगैरे चेक केली, बरोबर होती BP वगैरे. नंतर मग आपण निघालो घराकडे निघालो. तेवढ्यात काय मंत्र्यांच्या कोणाच्या गाड्या एका मागे एक निघाले होते. पोलीसवाले बी थांबले होते, जाऊ देत नव्हते कोणालाच. नंतर त्या सगळ्या गाड्या गेले शब्बाद. आपण आलो घरी आल्यावर फ्रेश वगैरे झालो मस्तपैकी. आणि नंतर मग मम्मी आणि बोक्यांची नाटके सुरू झाली. मम्मी त्याला बोलती, तो मम्मीच्या मागं पळाला घरात. नंतर वरती जाऊन आज जेवण केले, कारण आईनं बोलवलं होतं जेवायला. जेवण केल्याच्या बाद खाली आलो आणि मग काय थोड्या सिरियल बघितल्यानं आपण झोपी गेलो. असा होता आजचा दिवस. बाय बाय, गुड नाईट.